सिन्नर नाशिक येथे संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा 14 फेब्रुवारी रोजी अण्णाभाऊ साठे रंगमंच सिन्नर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यामध्ये डॉक्टर राजेंद्र नेवगे आणि प्राध्यापक जगन्नाथ अदटराव यांना अनुक्रमे महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानगौरव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। या अगोदर डॉक्टर राजेंद्र नेवगे यांना 25 राज्यस्तरीय तर 10 राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत। तसेच प्राध्यापक आदटराव यांना 5 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले। दोघांनीही विविध राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक चर्चासत्रातही सहभाग नोंदवलाय। यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय। या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू, माजी मंत्री रविकांत तुपकर, पद्मश्री लोककलावंत रघुवीर खेडकर, सहसचिव मृदा आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र हरिभाऊ गीते, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते, मुख्य कार्यकारी अधिकारी पॅसिफिक हॉस्पिटलचे कृष्णराज पाटील, उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नाशिक संग्राम शेवाळे, युवा धोरण समिती महाराष्ट्र डॉक्टर ज्ञानेश्वर सानप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालयातील या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांडवलदार, सचिव श्री LD भांडवलदार, शालेय समितीचे अध्यक्ष सुभाषराव भांडवलदार, मुख्याध्यापक राजपाल पांडे आदींनी अभिनंदन केलं आहे। मुजीब सय्यद, MC न्यूज, देवगाव रोंगारी, कन्नड।